तर नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी असल्याने मोठी रांग पाहायला मिळते। पंपावर 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवन, आपण पाहतोय मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर रांगा लागल्यात, काय सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात जवळपास ₹1.30 वाढ जी आहे ती झालेली आहे आणि दुसरीकडे शहरात सीएनजी उपलब्ध नसल्याचं अनेक वाहन चालकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी सीएनजी उपलब्ध आहे त्या ठिकाणी सीएनजी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला रांगा लावल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सध्या आपण नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरती आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्याच्या सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता जो आहे विरुद्ध दिशेला देखील आपल्याला वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या सीएनजी भरून घेण्यासाठी लागल्याचं पाहायला मिळत आहेत। खरं तर यामध्ये मग प्रवासी वाहतूक करणारे असतील, वाहतूकदार वाहनं असतील, प्रवासी रिक्षा असतील, या देखील आपल्याला सीएनजीच्या रांगेमध्ये बघायला मिळत आहेत। खरं तर शहरातील अनेक पंपांवरती सीएनजी उपलब्ध होत नसल्याने वाहनधारकांनी ज्या ठिकाणी सीएनजी उपलब्ध आहे त्या ठिकाणी सीएनजी आपल्या वाहनात भरण्याकरिता रांगा ज्या आहेत त्याला। धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।